जय भीम नमोबुद्धाय मित्रांनो। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या भीम जयंतीच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा। तर पाहू शकता आज मी आलेलो आहे महू मध्य प्रदेश येथे, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता त्या ठिकाणी थेट विदर्भातून आलेलो आहे। आणि अशा प्रकारे इथे तुम्ही पाहू शकता शरबतचा वाटप करण्यात आलेला आहे। लाखो लोकांसाठी फ्रीमध्ये शरबतचं वाटप इथे चालू आहे। आणि तुम्ही समोर सुद्धा पाहू शकता काही पब्लिक आहे, भीम अनुयायी आहे, त्याचं भीम जन्मभूमीवर आगमन होते असताना दिसत आहे। सकाळचे 10 वाजताचा हा अद्भुत नजारा आहे। आणि हा रोड सुद्धा आजच्या दिवशी तरी ट्रॅफिक बंद ठेवायला पाहिजे होतं, परंतु MP शासन अशा प्रकारे इथे वेगवेगळ्या प्रकारचे दुकाने सुद्धा लागलेले आहे। चष्म्याचे दुकान असो किंवा इतर काही सर्व प्रकारचे इथे दुकाने सजलेली तुम्ही पाहू शकता। सकाळी 10 वाजताचं दृश्य आहे। कपड्याचे सुद्धा दुकाने आहे। भारतरत्न डॉक्टर BR आंबेडकर अशा प्रकारचे स्टॉल जागोजागी लागलेले आहे। आणि ह्या ठिकाणी मोफतमध्ये जेवणाची सुद्धा सुविधा करण्यात आली। तुम्ही पाहू शकता पुरी भाजी बनवण्याचं काम इथे चालू आहे आणि थोड्याच वेळात जेवण इथे सुरू होणार आहे। तर आपण आता जाणार आहोत ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा जन्म झालेला होता, त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक आहे। अशा ठिकाणी बाबासाहेबांचे फोटो पाहू शकता, 1 नंबर फोटो इथं लावलेले आहे। विक्रीसाठी अवेलेबल असलेले हे फोटो भीम अनुयायी पाहत आहे आणि घरी घेऊन जात आहे। अशा प्रकारे झाल्लर झुल्लर आणि म्हाताऱ्या लोकांची संख्या यावर्षी मला थोडी जास्तच दिसत आहे। मित्रांनो, तुम्ही जर महूला भेट दिलेली असेल तर कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करून टाका, कारण मी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर या बाजूला एक मोठा मंडप दिसत आहे, तो मंडप कशाचा आहे ते सुद्धा आपण पाहून घेऊ। आणि पाहू शकता गर्दी वाढतच आहे, थोडी थोडी गर्दी वाढतच आहे। पांढरी शेळी शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या लोकांची संख्या इथे जास्त प्रमाणात दिसत आहे। स्त्री असो किंवा पुरुष, सर्वांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले आहे, जे शांततेचं प्रतीक म्हणून ओळखले जाते। अशा प्रकारे जागोजागी मोफत पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे। मोफत बिस्लरी वाटप सुरू आहे, या साईडनं सुद्धा पाहू शकता। आणि हा एंट्री गेट, येथे एक मंडप टाकलेला आहे आणि लोकांना बसण्यासाठी खुर्च्याची सुद्धा व्यवस्था इथे केलेली दिसते। परिसरात गेल्यानंतर एक छोटासा डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा आहे आणि तेथे लोक माल्यार्पण करत आहेत, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक भला मोठा पुतळा गेटवर आहे, हा तुम्ही पाहू शकता। आणि ह्या पुतळ्याला सर्व लोक हार टाकू शकत नाही, त्यासाठी हा लहान एक पुतळा आहे। आणि येथे सर्व लोक येऊन डॉक्टर आंबेडकरांना हारार्पण करून नतमस्तक होतात आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आपापल्या गावी परत जातात। हजारो लोक इथे या परिसरात जमलेले आहे।
हीच ती जागा ज्या ठिकाणी रामजी सकपाळांची क्वार्टर होतं आणि त्या क्वार्टरमध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, छोट्या भिवाचा जन्म झाला. त्या ठिकाणी हे एक आता भलं मोठं डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक जे की भीम जन्मभूमी नावाने ओळखले जाते, हे एक उभं राहिलेलं आहे. आणि याचं श्रेय जाते ते भंतेजींना. भंते धैर्यशील, आय थिंक धैर्यशील नाव असलेले भंतेजी, त्यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या आंदोलनातून आणि त्यांच्या सर्व कार्यातून त्यांनी जन्मभूमीचा शोध लावला आणि त्यांनीच हे सरकारकडे वारंवार मागणी करून, रक्षा मंत्रालयाकडे मागणी करून ही जागा मिळवली आणि त्या ठिकाणी भलं मोठं स्मारक उभं झालेलं आहे. ते आज हा भव्य दिव्य सोहळा पाहण्याकरता हयात नाहीत, परंतु त्यांचा एक छोटासा पुतळा खालच्या बाजूनं स्थापन करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण जीवनी फोटोच्या रूपात तुम्हाला दोन्ही मजल्यावर दिसू शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विविध फोटो येथे अवेलेबल आहेत, पाहण्यासाठी खुले करून दिलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता रमाबाई आंबेडकर, डॉक्टर आंबेडकर. अशा प्रकारे भीम अनुयायी सर्व फोटोचे फोटो काढत आहे, कोणी व्हिडिओ काढत आहे, कोणी दर्शन घेत आहे, तर कोणी नतमस्तक होऊन जात आहे. आणि जणू काही आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्पर्श केला, जाणवलं, अशी जाणीव घेऊन इथून एक वेगळीच एनर्जी घेऊन लोक आपापल्या गावाला परत जाणार आहेत. महिला कार्यकर्ता के साथ डॉक्टर आंबेडकर. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा, भगवान गौतम बुद्धांचा पुतळा आणि भंतेजींचा पुतळा येथे आहे. आपण आता सध्या वरच्या मजल्यावर उभे आहोत. आणि इथे असंख्य स्त्रिया, पुरुष थकून भागून दुरून आलेले बसलेले तुम्ही पाहू शकता. आप ही आ रहे हो जी, आप ही आ रहा है, कहाँ ले जा रहे हो? ऐसा है। आतमध्ये जाऊन जाऊन तर आता आपण वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर जाणार आहे. तुम्ही पाहू शकता गर्दी, चालणं सुद्धा मुश्किल होत आहे. एवढी गर्दी इथे वाढलेली आहे आणि गर्दी वाढतच आहे. तर चला आपण थेट जाऊ खालच्या मजल्यावर.
या अशा प्रकारे इथे डॉक्टर बाबासाहेब अमररेवनी दीक्षाभूमीसारखा स्तूप इथे आहे आणि त्याचे अभिवादन स्त्रिया करत आहेत फुलं वाहून. येथे असलेले भंतेजी सुद्धा आहे आणि त्याचे सुद्धा अभिवादन लोक करत आहेत. आपण आता थेट जाणार आहे खालच्या मजल्यावर. तुम्ही पाहू शकता गर्दी. तर आता आपण बाहेर निघालेलो आहे आणि बाहेरचा नजारा मी तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे बाहेरचा नजारा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भली मोठी पुतळा मूर्ती स्टॅच्यू जन्मभूमी स्मारकाच्या बाहेर आहे आणि आतमध्ये जाण्यासाठी तुम्ही गर्दी पाहू शकता. हा खालचा मजला आहे आणि आतमध्ये अशी पूर्णपणे भीड आहे. दरवाजा चॉकअप झालेला आहे तरी आपण जाण्याचा प्रयत्न केला आणि आतमध्ये सुद्धा अशा प्रकारे माता रमाबाई आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे आणि तुम्ही पाहू शकता माता रमाबाईच्या हातामध्ये एक डिग्री तुम्हाला पाहायला मिळते आणि समोरची बाबासाहेबांच्या अस्थी ठेवलेल्या आहे. त्यासाठी दर्शनासाठी लाखो लोक येते आहे आणि तुम्ही पाहू शकता ते एक जे स्मारकासारखे पुतळा स्मारक करण्यात आलं आहे. त्यामध्ये एक सिल्वर कलरचं काहीतरी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये बाबासाहेबांच्या ओरिजिनल अस्थी येथे अवेलेबल आहे आणि येथे सुद्धा अशा प्रकारे बाबासाहेबांचे पोर्ट्रेट फोटो काढलेले आहे. तुम्ही पाहू शकता. हा फोटो एक नंबर खास आहे की हे डॉक्टर आंबेडकरांचं घर होतं ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा जन्म झाला आणि इथे पाळण्या सुद्धा बांधलेला तुम्हाला दिसला असेल. तर आता आपण समोर जाऊ. अशाच प्रकारे समोर सगळीकडे बाबासाहेबांचे जीवनावर आधारित फोटो लावलेले आहे. तुम्ही पाहू शकता. पुन्हा एक बहिष्कृत भारत प्रबुद्ध भारत. तुम्ही व्हिडिओ थांबून सुद्धा वाचू शकता. अरे आए कुछ नहीं नीचे आओ ये